विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या कथेचे नाव आहे ईश्वराचा पत्ता. रात्रीचे 2:30 वाजले होते. एका सेठला झोप येत नव्हती. मंदिरात जाऊन देवाजवळ बसून प्रार्थना करावी म्हणून त्याने गाडी काढली. तिथे शेजारीच देवाच्या मूर्तीसमोर दुसरा माणूस बसला होता, पण त्याचा चेहरा उदास होता. त्याच्या डोळ्यात करुणा दिसत होती. सेठने विचारले, का भाऊ, तू एवढ्या रात्री मंदिरात काय करतोस? तो माणूस म्हणाला, माझी पत्नी दवाखान्यात आहे. सकाळी तिचे ऑपरेशन झाले नाही तर ती मरेल आणि माझ्याकडे ऑपरेशनसाठी पैसे नाहीत. हे ऐकून त्या सेठजीला वाईट वाटले. आपल्या खिशातील सर्व पैसे त्याने त्या गरीब माणसाला दिले. आता त्या गरीब माणसाचा चेहरा उजळला. शेठजीने आपले कार्ड देत त्याला म्हटले की ह्यात माझा फोन नंबर आणि पत्ता आहे. जर तुम्हाला अजून पैशाची गरज असेल तर मोकळ्या मनाने सांगा. त्या माणसाने कार्ड परत केले आणि म्हणाला, माझ्याकडे त्याचा पत्ता आहे, या पत्त्याची गरज नाही. शेठजीने आश्चर्याने विचारले, कोणाचा पत्ता भाऊ? गरीब माणूस म्हणाला, ज्याने रात्रीच्या 2:30 वाजता तुम्हाला येथे पाठवले आहे त्या ईश्वराचा. शिक्षा, ईश्वर मदत अवश्य करतो जो खऱ्या भक्तीने त्याचा धावा करतो. चांगुलपणाचे सुख. एक तरुण मुलगी होती. अपघातात तिचे डोळे गेले. आयुष्य तिला ओझ्यासारखे वाटू लागले. तिला एक तरुण भेटला. तो त्या मुलीची काळजी घेऊ लागला. तरुणाच्या प्रेमामुळे तिच्यात जगण्याची इच्छा निर्माण झाली. तिला तरुणाचा आवाज आवडत असे. तरुण त्या तरुणीला म्हणाला, मी तुझे डोळे परत आणेन. तू स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहू शकशील. तरुणाने मुलीच्या डोळ्याचे ऑपरेशन करवले. मुलीच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. त्या मुलीची इच्छा होती की पट्टी खोलताच सर्वात आधी त्या तरुणाला पाहावे. मुलीच्या डोळ्यांची पट्टी उघडली असता तरुण आंधळा असल्याचे तिने पाहिले. तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला. ती म्हणाली, मी अंध व्यक्तीशी लग्न करू शकत नाही. तरुण माणूस निराश न होता मुलीला म्हणाला, आता तू हे सुंदर जग पाहू शकतेस.